जळगावचं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, या कॉलेजमध्ये ऍडमिशन नेमक्या कशा होतात, सोबतच आपल्याला आपल्या कॅटेगरीची फीस किती लागू शकते आणि नीट मध्ये किती स्कोर असला म्हणजे आपल्याला या कॉलेजमध्ये सहज सीट मिळते, सविस्तर बघूया या व्हिडिओमध्ये। नंबर 1, जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला GMC जळगावसाठी 2 प्रकारचे डीडी काढावे लागतात की जे तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतात। आता डीडी म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्यावेळेस आपल्याला कॉलेजमध्ये सीट मिळते तर त्यावेळेस बँकमध्ये जाऊन आपल्याला कॉलेजच्या या नावानं जो तुम्हाला ॲड्रेस दिसतोय समोर स्क्रीनवर, तर या नावानं त्या ठिकाणी बँकमध्ये पैसे भरून एक डीडी मिळतो, डिमांड ड्राफ्ट, आणि हे डीडी घेऊन आपल्याला कॉलेजमध्ये जावं लागतं, तेव्हा आपले ऍडमिशन फायनल होते। तर जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर 2 प्रकारचे डीडी, 1,25,700 रुपये हा पहिला डीडी आहे आणि दुसरा आहे 12,800 रुपयाचा ओपन साठी जळगाव GMC। आता जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल मग यामध्ये SC ST VJ NT OBC सर्व कॅटेगरी रिझल्ट मध्ये येणार आहे, तर यांच्यासाठी फक्त एकच डीडी असतो की तो आहे 12,800 रुपयाचा आणि समोर तुम्हाला कोणत्या नावाने डीडी काढायचा होता मागच्या वर्षी हे सुद्धा दिलेलं आहे स्क्रीनवर। यावर्षी सुद्धा याच प्रकारची डीडी असतील, रकमेमध्ये फक्त थोडाफार चेंज होऊ शकतो। आता जर समजा तुम्ही EWS मध्ये असाल तर जळगावच्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये 2 प्रकारचे डीडी EWS वाल्यांना काढावे लागायचे, एक आहे 62,850 रुपयांचा आणि दुसरा आहे 12,800 रुपयांचा। तर मित्रांनो हे तर झालं फीज बद्दल। नेमकं नीट 2023 मध्ये जो कट ऑफ या कॉलेजचा होता तर तो नेमका किती होता तर ते सुद्धा बघूया, म्हणजेच आपल्याला या कॉलेजमध्ये ऍडमिशन करण्यासाठी किती स्कोर यायला पाहिजे हे सगळं कळेल। तर बघूया, बघा आता स्क्रीनवर तुम्हाला जे दिसतंय तर त्यामध्ये AIR म्हणजे ऑल इंडिया रँक जो की आपल्या नीटच्या स्कोअर कार्डवर येतो आणि सोबतच स्कोअर दिसतोय। आता बघा यामध्ये जर तुम्ही हायेस्ट स्कोअर जर का बघायला गेले तर तो आहे 591 की ज्याचा ऑल इंडिया रँक होता 34,577। तर हा जो कट ऑफ आहे तर हा आहे ओपन कॅटेगरीचा, म्हणजे ओपन साठी 591 वाला लास्ट ऍडमिटेड आहे GMC जळगावचा। ओके, आणि जर समजा आपण 589 बघितला तर 589 चा ऑल इंडिया रँक आहे 35,659 आणि EWS कॅटेगरी होती या विद्यार्थ्याची। आता जर समजा आपण 364 कमीत कमी स्कोअर वाला विद्यार्थी घेतला की ज्याचा ऑल इंडिया रँक आहे जवळपास 2,88,714, तर हा विद्यार्थी आहे ST या कॅटेगरी मधला। ST कॅटेगरीसाठी 364 एवढा लास्ट ऍडमिटेड आहे आणि त्यानंतर SC साठी 491, त्यानंतर VJ 537, NTB 507, NTC 575 आणि NTD 576। तर हा कट ऑफ होता 2023 चा। आता जर समजा या कॉलेजमध्ये GMC जळगाव मध्ये ऍडमिशन करायचे असेल तर आपल्याला नेमक्या कशा पद्धतीने ह्या ऍडमिशन होतात। गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या कॉलेजला मॅनेजमेंट कोटा नाही, तर त्यामुळे सर्व ऍडमिशन जे आहे तर त्या स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा मधून होतात। स्टेट कोटामध्ये 127 सीटचं काउन्सिलिंग केलं जातं की जे CET सेल थ्रू होतं। CET सेलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आफ्टर नीट रिझल्ट, आणि ज्या राहिलेल्या ज्या सीट्स आहेत 23 तर या ऑल इंडियामध्ये येतात। तर यासाठी तुम्हाला MCC या वेबसाईटचं काउन्सिलिंग करावं लागतं, म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरून तुम्ही काउन्सिलिंग करून ऍडमिशनसाठी जळगाव GMC निवडू शकता, म्हणजे चॉईस फिलिंग मध्ये टाकू शकता। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके, बाय।